750 रुपयाचं नाथ महाराजांवर कर्ज झालं. किती? 750 रुपयाचं. 1200 एकर जमीनदार नाथ महाराज, सगळे बहुश्रुत मंडळी आहे. 1200 एकर पण 750 रुपयाचं कर्ज झालं महाराजांवर. एक दिवस महाराज कीर्तन झालं आणि वाड्यात जायला लागले. नाथ महाराजांचा सेवक बनून राहत असलेला श्रीखंड्या हिशोब करत होता. महाराजांनी विचारलं, श्रीखंड्या काय हिशोब करून राहिला का? हो. काय म्हणते आपलं यंदाचं बजेट? तो म्हणे, महाराज यंदा काही खरं दिसत नाही आपलं, कारण 750 रुपयाचं कर्ज झालेलं आहे आणि पंक्ती दररोज चाललेली आहे. मला असं वाटतं उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला, आवर घातला पाहिजे महाराज. नाथ महाराज म्हटले, गड्या पंक्ती तर बंद होणार नाही महाराज, हे पुरणार नाही आपल्याला. होईल सगळं, तुम्ही त्याच्यावर सोडा. 2-4-8 दिवस झाले. श्रीखंड्यांमधली नाथांमधली बातमी पैठणात पसरली. ऐका, बातमी पैठणात गेल्याबरोबर जेवढ्या माणसांची पैसे होते नाथ महाराजांवर सगळे दारात यायला लागले. सगळेच. एका माणसाचं 500 ते 550 रुपयाचं कर्ज होतं महाराजांवर. तो एक दिवस वाड्यात आला, सावकार मोठा. नाथ महाराज आमचे पैसे देऊन टाका. नाथ महाराज म्हटले, सावकार हे भानुदासाचं कुळ आहे, कोणाचा 1 रुपया आम्ही कधी बुडवला नाही, तुमचा सुद्धा 1 रुपया राहणार नाही. फक्त आमची तुम्हाला एक विनंती आहे, गेल्या वर्षी पाऊस झाला नाही आणि शेतमालाला भाव मिळाला नाही. आम्हाला तुम्ही आमचा माल अजून घरात पडू नये, आम्ही दिला नाही. काही दिवसात तो मालही देतोय आणि माल देऊनही तुमचे पैसे देणं होत नाही, म्हणून थोडंसं कर्ज सुद्धा दुसऱ्याकडून घेतोय आणि तुमचं देणं देतोय. पण थोडासा अवधी द्या, या घडामोडी घडायला, माल विकेपर्यंत आम्हाला थोडासा काळ द्या. त्याला राग आला महाराज. तो म्हणे, तुमचा बजेट नाही बसणार 20 वर्ष, मग मी थांबूच? मी जर थांबावं अशी तुमची अपेक्षा असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल महाराज, तुम्हाला देहाला दंड द्यावा लागेल. म्हणजे पाहायला लागले आश्चर्यानं नाथ महाराज कसं बोलतोय. तुम्ही देवाच्या कृपेकरता दंड देताना महाराज देहाला, माझे पैसे देणं होत नाही तोपर्यंत तुम्ही दंड घ्या शरीराला. जोपर्यंत माझं देणं होत नाही तोपर्यंत तुम्ही अन्नाचा कण घेऊ नये, तर मला पांडुरंगाची शपथ आहे. नाथ महाराज म्हटले, बरं झालं सावकार, उपकार केले तुम्ही तेवढा दंड देऊन, तरी त्यानिमित्ताने उपवास होईल माझा, करतो मी. पण तुम्ही अन्न म्हणताय ना सावकार, या नाथ महाराजांचं वचन आहे तुम्हाला, जोपर्यंत तुमचं देणं होत नाही तोपर्यंत मी पाणी सुद्धा घेणार नाही. अन्नही सोडलं आणि पाणीही सोडलं. गिरिजाबाईने हात ठेवला कानावर. काय मूर्ख माणूस आहे म्हणे, माझ्या नवऱ्याला दंड करायला लागला. अरे अन्न पाणी खरंच घेणार नाही ते. सावकार निघून गेला. इथं स्वयंपाक बनवलेला. नाथ महाराज म्हटले, गिरिजे ताट आणायचं नाही पुढं, ती देवाची शपथ आहे. देवाची शपथ अशी सहज खायची नसते. पांडुरंगाची आण मी तशी खाणार नाही, मला घातली मी अन्न घेणार नाही. मालक पाणी तर घ्यावं, ऊन तापतंय वरतून, पाण्याची गरज आहे शरीराला, मी पाणी पिणार नाही. ओरडत होत्या गिरिजाबाई. जेव्हा पाळ प्रेम महाराज, पत्नीचं पतीवर निष्ठेनं प्रेमच असतं, ती प्रेमच करते. मग ती गिरिजाबाई असो नाही तर जिजाबाई असो, नाही तर तुमची माझी असो, आपलं दुर्लक्ष तिच्याकडे होतं, तिचं प्रेम आपल्याला कळत नाही. स्त्रीचा स्वभाव आहे, स्त्री प्रेम केलं तरी व्यक्त करत नाही, आणि आपण थोडंसं व्यक्त करण्यात घालवतो, ती व्यक्त करत नाही. नाही तर तिनं जीवन समर्पित केलेलं असतं आपल्याला. गिरिजाबाईला समजवायचे नाथ महाराज, गिरिजे तू माझ्या पुढे बसू नको, तू जेवून घे, तुला शपथ घातली का? गिरिजाबाई म्हणता, महाराज वनवास रामाला होता, सीतेला नाही. काय गरज होती रे सीतेची पंचवटी झोपडी बांधायची? पण ती आली ना. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. माझा मालक उपवाशी, मी उपवाशी. आता मालक जेवत नाही म्हटल्यावर मालकीन कशी जेवीन? उपवास गिरिजाबाईला. जेवली नाही महाराज. ज्या घराचा मालक जेवत नाही, ज्या घरातली मालकीन जेवत नाही, त्या घराचा कामावरचा गडी जेविनो. आणि तो निष्ठावंत गडी होता, जेवला नाही महाराज. अन्नपाणी सोडून दिलं. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस गेले, बोलता बोलता अन्नच नाही पोटात आणि पाणी नाही.
गिरजाबाई रडतात यात नवल नाही, मालकावरती असलेल्या प्रेमामुळं कामावरचा नोकर सुद्धा रडत होता हिशोब करता करता. त्याला वाटत होतं महाराजांनी घ्यावं, मालकिनीचं ऐकत नाही, स्वतः श्रीखंड्या पाण्याचा ग्लास घेऊन गेला. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही पाणी घ्या. आता त्याला काय माहिती, ही त्याच्याच तर शपथेवर सगळं चाललेलं होतं. नाथ महाराज म्हटले, मला देवाच्या पुढं कोणाची सुद्धा शपथ आता लागू होणार नाही, मी पाणी पिणार नाही. बाबा हट्टाला पेटू नका, तासन तास हातात ज्ञानेश्वरी आहे. त्यावेळेला ज्ञानोबरींची ज्ञानेश्वरी शुद्ध करायचं काम चालू होतं नाथ महाराजांचं. पाणी तर घ्या, ऐकलं नाही. 4था दिवस निघून गेला, 5वा दिवस संपला आणि 5व्या दिवशीच्या रात्री कटीसी लटी लटीसी बिखरी गुडघ्यावढं धोतर आहे, पोटाला कसना बांधलेला आहे, खांद्यावर गोगळा आहे, उजव्या हातात काठी आहे आणि डाव्या हातात कंदील आहे. आणि सावकाराचं दार वाजवलं मध्यरात्री. सावकार, दार उघडा मालक. दार उघडा मालक असा आवाज ऐकला आणि सावकार बाहेर आला. कोण तुम्ही? मी वाड्यातून आलोय नाथांच्या. बर, उद्देश? पैसे द्यायला आलो तुमचे. एवढ्या रात्री? हिशोब करा सावकार, 5 दिवस झाले आमच्या मालकाच्या मुखात अन्न नाही हो. हिशोब करा, थोडा त्रास होईल तुम्हाला, घ्या आमच्याकरता त्रास, माझी विनंती आहे तुम्हाला. असं नाही म्हणू नका हिशोबाला, मी व्याजासहित तुमची रक्कम देतो तुम्हाला. हिशोब केला, खतावण्या नोंदवया काढल्या, यानं तोवर पोटाचा कसना सोडला. रक्कम सांगितली, बरोबर पैसे तितकेच हो, व्याजासहित पैसे दिले. सही करा सावकार, पोच पावती द्या मला. पोच पावती घेतली, दिली नोकराच्या ताब्यात. सावकाराची बायको पाण्याचा ग्लास घेऊन आली. घ्या, लांबून आले तुम्ही, पाणी प्या. हात जोडून सांगतो, मला खूप तहान लागली, पण मालकाच्या अगोदर गडी माणसं पाणी पित नाही, आमचा स्वभाव नाही तसा. तुमच्या नवऱ्याने शपथ घातली आमच्या मालकाला. किती लोकांनी बुडवलं तुमच्या नवऱ्याला, काय केलं तुम्ही? आमच्या मालकाने थोडे उशिरा पैसे दिले असते तर काय बिघडलं असतं तुमचं, पण ठेवली नाही तुम्ही, शपथ घातली म्हणजे दंड घ्या. आमचा मालक दंड भोगतोय तिकडे. असू द्या, आम्ही नाही घेत तुमच्या घरचं पाणी. घेतलं नाही मार. पावती घेतली, कसण्यात ठेवली, घरी आला. नाथ महाराजांना डोळा लागलेला होता, ज्ञानेश्वरी होती जवळ, ज्ञानेश्वरीतच पावती खोसून ठेवली. नोकर निघून गेला. पहाड झाली आणि सावकाराची बायको पूजेला बसली. वडिलोपार्जित पांडुरंगाची मूर्ती होती त्यांच्या घरी, ती पूजेला बसली. नित्य तुम्ही एखाद्या मूर्तीची पूजा करा, ती मूर्ती तुमच्याशी बोलते महाराज. 12 वर्ष जर तुम्ही एका मूर्तीची पूजा केली तर 13व्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच तुमची मूर्ती हसायला लागेल तुमच्यासोबत. फळ आहे ते. मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या मुखातून त्याची प्रतीती सुद्धा आलेली आहे. 12 वर्ष. आमच्या शेजारी दुपेश्वर नावाचं संस्थान आहे, प्रत्यक्ष भगवान शंकराचे उपासक. तब्बल 2 तप 24 वर्ष भगवान शिवलिंगाची 3-3 तास मॉलिश केली. पिंड नुसती चोळत राहायची, तिला नाही. बस वाणी सिद्ध झाली महाराज. जे बोलेल ते घडत होतं. सेवेचा परिणाम, पूजेचा परिणाम, बाकी काही केलं नाही त्यांनी. अर्चन भक्ती केली. ती पूजा करता करता सावकाराची बायको रडत होती, म्हणे मालक, ध्यान आले जे हास्य वदन, त्यातोनी संडोनी वदन, केवळ हास्याचे करावे ध्यान, हास्या माझी मन घालून या. ज्या मूर्तीचं हसणं पाहण्यात माझी 30 वर्ष गेली, ती मूर्ती माझ्याकडे पाहत नाही, आज माझ्याशी बोलत नाही. बहुतेक नाथ महाराजांना तुम्ही शपथ घातल्यामुळे हे झालं. संत क्षमाशील असता मालक, आपल्या पोरांच्या कमरेला कपडे राहणार नाही मालक, जा माफी मागा नाथांची. अहो, अनेकदा या घरात पुरणपोळीचा प्रसाद आणून दिला हो त्या महात्म्याने. नगर जीव घालणारा साधू, आणि तुम्ही त्यांना शपथ घालून आले. तुम्हाला काही आहे की नाही आपल्या पोरांच्या प्रपंचाची चिंता? तुम्ही जा असं म्हणते. हो. सावकार महाराजांकडे आला. महाराज ज्ञानेश्वरी हातात. बाबा, चुकलं बरं का माझं तेवढं, तुम्हाला रात्री तुमच्या नोकराला पाठवावं लागलं. माझी बायको खूप नाराज झाली महाराज, मला क्षमा करा, मला पदरात घ्या. नाथ महाराज म्हटले, अरे
सावकारा, उलट तुझीच नाराजी आमच्यावर असावी. असू दे बाबा, तू शपथ घातली एवढंच काय, पण तुला प्रामाणिकपणानं सांगतो मी अजून सुद्धा अन्न पाणी घेतलेलं नाही. अहो बाबा आता घ्या, आता काय अडचण आहे, तुमचे पैसे भेटले, तुमचा नोकर येऊन गेला रात्री पैसे द्यायला, येऊन गेला. अहो रात्रीच पैसे भेटले तुमचे, उठलो नाही गड्या ज्ञानेश्वरी जोडून आणि तू म्हणतो पैसे भेटले. पावती दिली बाबा मी, असं काय करता. ज्ञानेश्वरी उघडली, पुढं पावती हजर. पावती पाहिली, नाथ महाराज रडायला लागले. बघा बाबा माझी सही आहे बरं, ते तुम्हाला रात्री पाठवावं लागला नोकर. नाथ महाराज म्हटले सावकारा, अरे मी नोकर पाठवला नाही भल्या माणसा, तो नोकर झाला, मी कशाला पाठवू रे. एकोबाचे ऋण फेडी ऋषिके, एकोबाचे ऋण फेडी ऋषिके, सावकाराच्या माध्यमातून का होईना देहाला दंड देणाऱ्याच्या घरातला जर नाथ महाराजांच्या वाड्यातला नोकर बनून महाराजांचं कर्ज फेडत असेल तर आपला नोकर नाही, आपला भक्त तर बनेल आपण दंड केल्यावर. पण करसी देवा विनाश, तृष्णा वाढविसी बहुवस, करसी देवा विनाश न अवघी हो